हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत बेबी फ्रॉक. चला तर मग पाहूयात त्याची कटिंग कशी करायची. हा ट्रेडिशनल बेबी फ्रॉक आहे. साडीचा बनवणार आहे मी. ही आहे साडी आणि ही आहे अस्तर. आता मी ही कटिंग पहिले अस्तरवर करून घेत आहे. चला तर मग पहिल्यांदा आपण त्याची मापे पाहूयात. फ्रॉकची उंची आहे 24 इंच, चेस्ट आहे 20, कंबर आहे 19, कंबर उंची आहे 9, पुढचा गळा 3.5चा आहे, मागचा गळा पण 3.5चा आहे. चला तर मग आता आपण याची कटिंग करून घेऊयात. याला आपण 4 फोल्ड केलेला आहे. हे पहा, हे 4 आहेत, 4 पदर आहेत. डबल घेऊन याला घडी केलेली आहे. आता आपण याला शोल्डर, याचं शोल्डर 4.5 इंचाचं ठेवायचं. 4.5 इंच उभा मुंडा. चेस्ट आहे तिची 20, अर्धा इंच लूजिंग ठेवूयात. 5.5 वरती 1 इंच मार्जिन आणि हा मोंडा. याची उंची आपण कंबर उंची 9 आहे, 10 इंच घेतलेली आहे आपण. कंबर आहे 19, 5 इंच कंबर घेऊयात आपण. 1 इंच मार्जिन घेतली म्हणजे 20ची कंबर झाली, म्हणून 5 इंच चौथा भाग घेतला. आता आपण हे कट करून घेऊयात. हे झालं अस्तरची कटिंग. याच्यामधून आपण घेरची कटिंग करून घेणार आहोत. कमरेच्या दुप्पट घेर घ्यायचा. कंबर 19 आहे ना, 19 38 म्हणजे 19च घ्यायचं. पूर्ण कपडा 38चा, त्याचा निम्मा. एक साईडला 19, दुसऱ्या साईडला पण 19. उंची पूर्ण उंचीमधून आपण 9 इंच वजा करायचे. पूर्ण उंचीमधून 9 इंच वजा केल्यावरती 24 मधून 9 इंच वजा केल्यावर 15 आलात. आपण हे 14 घेऊयात, 1 इंच कमी घेऊयात आपण. आपला अस्तर कट करून मी या टॉपमध्ये पदराचा भाग घेत आहे आणि ह्याची कटिंग करून घेत आहे. मी फ्रंटला फक्त पदराचा घेईन, मागे साडीचंच लावणार आहे. ह्याला मी फ्रंटला पदराचा घेत आहे. कट करून घेते आता मी. आता ही टॉपची कटिंग करून झाली आपली. आता मी घेरची कटिंग करणार आहे. ह्याचा घेर मला थोडा जास्त हवा आहे, म्हणून मी याच्या तिप्पट घेणार आहे. दुप्पट नाही, तिप्पट घेणार आहे. मला फुल फ्लेअर पाहिजे नाही, त्याच्यामुळे. चला आपण आता घेरची कटिंग करूयात.
आता पहा आपण आहे घेरची कटिंग करून घेणार आहोत. आता हे तुम्हाला कमरेचं दुप्पट तसं लक्षात येत नसेल तर ह्याचं ही आपल्याकडे जे कटिंग आहे हे आपण ठेवून पाहू मोजू शकतो ह्याच्यावरती. हे पहा आता हा एक झाला, इथून पुढे हे 2 आणि इकडे 2 आणि हे 3. हे झाले आपलं तिप्पट. ह्याला छानसा आता छान सुंदरसा घेर येईल याला. पंधरा इंच राहिलेले आहेत आपले उंची. 24 पूर्ण होता फ्रॉक, 9 इंच वजा केले, 15 इंच राहिले. 1 इंच आपण शिलाई मार्जिन धरू. 1 इंच नाही, अर्धा इंचच घेऊया शिलाई मार्जिन, कारण खाली काट आहे, खाली फोल्ड नाही करायचं आपल्याला. हा एवढा पार्ट आपण आता कट करून घेऊया. आता हा घेर कट करून झालेला आहे माझा. बाही स्लीव्ससाठी राहिले आता फक्त हे स्लीव्स मी फक्त असे प्लेट्सवाले स्लीव्स करणार आहे ह्याला मी, त्याच्यामुळे याला फक्त अशी पट्टी काढून घेणार आहे. याची आपण पट्टी काढून घेऊया. हे पट्ट्या आणि हे 2 एवढं कपडा आपल्याला राहिला आहे त्याच्यामध्ये आपण नाडी करूयात. चला तर मग आता स्टिचिंगला सुरुवात करूया. चला तर मग आता आपण शिवायला सुरुवात करूयात. ही आपल्याकडे अशी पट्टी आहे, हिला आपण असं फोल्ड करून इथून स्टिच करून घेणार आहोत. तर मी अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. ही पट्टी मी तयार करून घेतलेली आहे. हिला आपण बाहीला लावायचे असे प्लेट्स करून. या प्लेट्स आपण करून घेऊया आता सर्वप्रथम. हे माप 2 ते 2.5 वर्षाच्या मुलीचं आहे. तुम्ही 2 ते 2.5 वर्षाच्या मुलीसाठी जर असेल कोणी तर तुम्ही हे माप यूज करू शकता. नाहीतर अंगावर मापे घेऊन तुम्ही अशा प्रकारची फ्रॉक शिवू शकता. दुसऱ्या पण मोठी मुलगी असेल तरी सुद्धा शिवू शकता, लहान मुलगी असेल तरी सुद्धा शिवू शकता. नॉच मारून घेते. याला पलटवून घ्यायचं आता. पलटवून घेऊन आपण याला इथे दाब शिलाई मारू शकता किंवा प्रेस मारून घेऊ शकता. हा फ्रंट तयार झाला आहे. आता आपण इथे डिझाईन करूया ते.
माझ्याजवळ ही पट्टी आहे, हिला मी अशी मधून ही अशी शिवून घेतली होती मी. आता हिला अशी मधून घेते आणि हे असं याच्यावरती पण प्लेट्स करून घेते. झाले. अशी आपण मधोमध लेस लावून घेणार आहोत. याच्यावरतूनही आपण इथे एक लेस लावून घेणार आहोत. ही लेस लावून घेणार आहोत आपण याला. हा झाला आहे आपला आता फ्रंट भाग तयार. आता आपण बॅक साईड पाहूया. आणि 3 इथे शिलाई मारायची नव्हती, चुकून इथे शिलाई मारण्यात आली आहे.
मधून आपण हुक लावण्यासाठी दोन्ही साईडने शिलाई मारून घेतलेली आहे आणि कट करून टाकल्या. हे सर्व कटिंग करून घेऊयात. आता एक्स्ट्रा कपडा इथं पण हा इतका एक्स्ट्रा होता, कट करून घेऊयात, नॉच मारून घेऊयात. नॉच मारून घेऊयात. बॅक पार्ट इथे आपण पट्टी लावून घेणार आहोत हुक लावण्यासाठी. शोल्डर जोडून घेऊया. झालं जोडून. आता आपण बाहीला एक फ्रिल जोडून घेणार आहोत. या आपण बनवून घेतली होती फ्रिल, ते आपण आता लावणार आहोत.
असं लोटून घ्यायचं. इथं पुरत नाहीये, थोडीशी आपण अजून बनवून घेऊया फ्रेम. आपला तयार आहे हा वरचा पार्ट. आता आपण ह्याला खाली घेर जोडून घेऊयात. आपला घेर हा जोडून घेऊयात. याचा मध्य काढून घ्यायचा आणि हा मध्य इथे ठेवायचा, जेणेकरून आपल्याला माहिती होईल की प्लेट्स कशा घ्यायच्या आणि किती घ्यायच्या त्या. आता साडीमध्ये आपण हे केलं म्हणून आपल्याला त्याचं किती मीटर लागेल हे समजलं नाही. पण जर तुम्हाला असं कपड्यामध्ये शिवायचा असेल तर साधारणतः 1.5 मीटरमध्ये हा फ्रॉक शिवून होतो. सव्वा ते 1.5 मीटरमध्ये हा होऊन जातो फ्रॉक. 1 मीटरमध्ये पण होईल, थोडासा घेर कमी येतो, 1 मीटरमध्ये येऊन जातो. तर आपण याला अस्तर लावून घेणार आहोत. अस्तर लावायला इथे ही बाजू अशी ठेवायची आणि या इथून अस्तर लावायचं, म्हणजे ही शिलाई कव्हर होऊन जाते. आपण या बाजूने अस्तरचा घेर आपण कमी घेतलेला आहे, मेन फॅब्रिकचा घेर आपण जास्त घेतलेला आहे, त्याच्यामुळे याला कमी प्लेट्स येणार, 4-5 प्लेट्स येतील. अशा प्रकारे याची शिलाई ही कव्हर होऊन जाते, आतली शिलाई दिसून येत नाही आहे. आतली शिलाई कव्हर होऊन गेली आणि बाहेरचा पार्ट. या बाजूने आपण असंच अस्तर लावून घेऊया.
आपण नाडी मोठीही बनवू शकतो, छोटीही बनवू शकतो, आपल्यावरती. याला मी छोटी ठेवत आहे. मोठी रुंद नाडी घ्यायची असेल तर 1.5 ते 2 इंचाचा रुंदी आणि लांबी जवळपास एक 15-16 इंचाची घ्यायची एक साईडला. कमरेपासून खाली जितकी उंची असेल तितकी तितकी लांबी घ्यायची आणि रुंदी 1 ते 1.5 इंचाची घ्यायची. म्हणजे थोडंसं जाड नाडी येते. आणि कोणाला जर पातळ नाडी हवी असेल तर अशी पातळही बनवू शकता, जाडही बनवू शकता, आपल्या आपल्यावरती असते. अशा प्रकारे मी याला घालून गोंडे लावून घेत आहे. एक इंचावर आपण आता फिटिंग करून घेणार आहोत आणि ही नाडी अशी आतमध्ये लावणार आहोत आपण. ही अशी आतमध्ये इथे कमरेवरती ठेवून द्यायची आणि याच्यावरून 1 इंचावरती स्टिचिंग. इथे ओव्हरलॉक करून घेऊया. दोन्ही बाजूने आता ओव्हरलॉक करून घेणार आहोत आपण. दोन्ही बाजूने इकडे दोन्ही साईडला ओव्हरलॉक करून घेणार आहोत. चला तर मग आपला टॉप तयार झालेला आहे. तर मग याचा आता पाहूयात आपण फायनल लुक डमीला घालून. चला. हे आहे फायनल लुक. याच्यामध्ये मी एक पर्स पण बनवली आहे छोटीशी. ही अशी पर्स आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओत.